सिद्धदर्शन प्रत्येक पात्राला माझ्या घरात प्रत्येकाच वाटतं मी द्रौपदी असेल. फश्याल रे फश्याल. राजा तुझे राज्य जिंकले. बरं केलंस रे बाबा. तुझे धने जिंकले. हा शकुनी मामा काय धान्याचा व्यापार करे. तुझे धन जिंकले. तुझ्या शूर बंधूंसहित जिंकले. हे बा दान टाकले राजा. जिताम जिताम. अरे खोबरा प्रेक्षकांनी टाळ्यो खय दिल्यानी. सांगितलं होतं ना राक्षसांनो. असे किती करतले राक्षस आहे ते डरकाळी फोडणारच हो. राक्षसांनो एकदा हुंकार दिला वाचा वरते दिला टाकन मुंडूचे राजकाट भाषण म्हण. तुझ्या आयुष्याची दोरी. आयुष्याची म्हण. ए मी देव असाय मग काय वाटायला म्हणत मग आता शिकवते टक्के नेऊन गेलं. तुझे तर देवच उतरत आहे. सांगा राक्षसांनो तुमच्या आयुष्याची दोरी. बाबा एक सारख्या तास तास म्हणा नको रे. अरे त्या चकण्या आणि धातींमध्ये मुलगी तू घाबरा. आता तुझ्या आयुष्याची दोरी
शाश्वती. तर तेच का मेला बोल ना. याची काय शाश्वती? हे चकण्या, अरे एवढा काय तर संपून नव्हतं मध्ये मध्ये करमणा नको. आणि तर काय पाठ मुलाची पाळी. तर याची काय शाश्वती? आम्ही तुला वचन देतो. आणि समजा या वचनाला जागला नाही तर आम्ही तुझे प्राण हे घेऊ. बाहेर. मेल्या तू आमचे प्राण घे असा म्हणा. तर कुणाच्या लक्षात दिलं नसतं. माझ्या लक्षात दिलं ना घाबराव. सांगा राक्षसांनो, आजपर्यंत माझ्या मंगल कार्यात तुम्ही अनेक विघ्ने आणलेली आहे. यासाठी तुम्हाला काही ना काही शिक्षा ही द्यायलाच हवी. काय शिक्षा देणार देवा? पण मी तुम्हाला साप देतो. अरे साप तर निराशा. मी तुम्हाला शाप देतो. नको नको देवा, अशी कठोर शिक्षा देऊ नको. यातून आम्हाला काहीतरी उषा शाप दे देवा. काय तुला तुका उषा दाखवतोय? आता बायकोचा उषा तुला माहिती नाही. तथास्तु, देतो हा उषा शाप देतो. अरे दिवस मावळ्याच्या आते. हे समजा घबराव. तर आजपासून तुमचे देह पृथ्वी तलावर लगेच होऊन पडतील. आणि मग मग आजपासून 14 दिवस 14 महिने आणि 14 वर्षे झाल्यानंतर तुम्ही माझं रूप धारण कराल. थँक्यू देवा. अरे या काय? अरे मेरा मुंबईत राहण्याचा परिणाम दुसरा काय? धन्यवाद देवा, धन्यवाद. आता आम्ही तुझी काय सेवा करावी देवा? काय बरे सेवा कराल? बराच वेळ उभा राहिल्यामुळे तुला शिकवता आला. शिरवटा तर आला आहे. तर देवा, तुझा शिरवता दूर करण्यासाठी आणि तुझ्या मनोरंजनासाठी आमच्याकडे एक भजन मंडळी आली आहे. आणि ही भजन मंडळी मैतापासून नाटकापर्यंत सगळ्याला संगीत देणार करणार. तर आता यांच्या करमणुकीचा कार्यक्रम आम्ही तुझ्या चरणी सादर करतो. तथास्तु. देवाची द्वारी उभा क्षण धरी तेणे मुक्तिचारी साधी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी.